नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये रथसप्तमी 4 फेब्रुवारीला आहे। माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असेही म्हणतात। महर्षी कश्यप आणि देवी माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। तो दिवस म्हणजे रथसप्तमी। भगवान विष्णूचे रूप म्हणजेच सूर्यनारायण। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची माहिती, पूजाविधी, सूर्याला अर्घ्य देताना कोणता मंत्र म्हणावा, उपवास, नियम, पूजाविधी कशी करावी या आणि 7 आकड्यांचे महत्त्व हे पाहणार आहोत। जर आपण माझ्या डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व संख्यांमध्ये 7 या आकड्यांचे विशेष महत्त्व आहे। सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम साधला जातो। रथसप्तमी हा दिवस पंचमी म्हणजेच वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येतो। रथसप्तमीच्या दिवशी 7 पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते। तिरुमला तिरुपती बालाजी सारखी अनेक मोठी मंदिरे सूर्याची विशेष पूजा आणि सजावट करतात। महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। सूर्योदयाच्या वेळी केलेले स्नान हे शुभ मानले जाते। यामुळे सर्व आजार आणि नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळते। यामुळेच या दिवसाला आरोग्य सप्तमी असे म्हणतात। तामिळनाडूमध्ये लोक स्नान करताना त्यामध्ये एरुक्कीची पाने वापरतात। एरुक्कीची म्हणजे अरूची पाने। आणि स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात। त्यासाठी तांब्याचा कलश वापरला जातो। सूर्याला अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करतात। सूर्याच्या 12 वेगवेगळ्या नावांचा जपही केला जातो। सूर्याची पूजा केल्यानंतर तुपाचा दिवा लावला जातो। सूर्याला प्रदक्षिणा घालावी। सूर्याच्या दिशेने लाल फुले अर्पण करावीत। अंगणामध्ये सूर्याकडे तोंड असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळवतात आणि नंतर हे उकळलेले दूध सूर्याला अर्पण करण्यासाठी त्यात गोड भात बनवण्यासाठी वापरले जाते। रथसप्तमीचा दिवस हा उत्तर गोलार्धात सूर्याच्या हालचालीचे देखील प्रतीक मानले जाते। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि किचन टिप्स अँड ट्रिक्ससाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।